हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळाची काही उदाहरणे पाहणार आहोत. मित्रांनो, पूर्ण वर्तमान काळात कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते व मूळ क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरे रूप घेतले जाते. चला तर मग पूर्ण वर्तमान काळाच्या काही वाक्यांचा सराव करूया. मी एक पत्र लिहिले आहे. आय हॅव रिटन अ लेटर. तो नुकताच बाहेर गेला आहे. ही हॅज जस्ट गॉन आउट. तो दिल्लीला गेला आहे. He has gone to Delhi. मी तुला दोनदा सांगितले आहे. I have told you twice. मी हे गाणे ऐकले आहे. I have heard this song. मी माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी तिला पाहिले आहे. आय हॅव सीन हर. सूर्य उगवला आहे. द सन हॅज रायझन. तो आपल्याला विसरला आहे. ही हॅज फॉरगॉटन अस. तू मला शिवीगाळ केलीस. यू हॅव अब्युज्ड मी. त्याने मला मदत केली नाही. ही हॅज नॉट हेल्प्ड मी. तुम्ही तुमचे काम पूर्ण केले नाही. यू हॅव नॉट डन युअर वर्क. मी कुणालाही शिवीगाळ केलेली नाही. आय हॅव नॉट अब्युज्ड एनीवन. हे झाड आम्ही तोडलेले नाही. We have not cut this tree. तिने 4 पत्रे लिहिली आहेत. She has written 4 letters. त्याने यापूर्वी गाणे गायले आहे. He has already sung a song. न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आहे. द कोर्ट हॅज डिसाइडेड द केस. आता मी जेवण केले आहे. नाऊ आय हॅव इटन द फूड. तुम्ही मला हिंदी शिकवली आहे. यू हॅव टॉट मी हिंदी. आईने तिचे काम पूर्ण केले आहे. मदर हॅज कम्प्लीटेड हर वर्क. हे पुस्तक आपण आधीच वाचले आहे. वी हॅव ऑलरेडी रीड धिस बुक. तिने तिची खोली सजवली आहे. She has decorated her room.
मी नवीन कार घेतली आहे. आय हॅव बॉट अ न्यू कार. ही खुर्ची मी मोडलेली नाही. आय हॅव नॉट ब्रोकन धिस चेअर. त्यांनी हे पुस्तक विकले नाही. ही हॅज नॉट सोल्ड धिस बुक. रामने हा शर्ट फाडला नाही. राम हॅज नॉट टॉर्न धिस शर्ट. त्याने त्याचे पैसे वाया घालवले का? हॅज ही वेस्टेड हिज मनी. सीमाने नोकरी सोडली आहे का? हॅज सीमा लेफ्ट द जॉब. तो शाळेत का गेला? व्हाय हॅज ही गॉन टू स्कूल. त्याने त्यांची गाडी का दुरुस्त केली? व्हाय हॅव दे रिपेअर्ड देअर कार. त्याने मला आमंत्रित केले नाही. ही हॅज नॉट इन्व्हायटेड मी. तो नुकताच गेला. ही हॅज जस्ट गॉन. तो अजून आला नाही. ही हॅज नॉट कम एट. तो मला कधीच भेटला नाही. ही हॅज नेव्हर मेट मी. मी अनेकदा रामला मदत केली आहे. आय हॅव ऑफन हेल्प्ड राम. त्याने कधीही धूम्रपान केले नाही. ही हॅज नेव्हर स्मोक्ड. मी तुम्हाला नेहमीच मदत केली आहे. आय हॅव ऑलवेज हेल्प्ड यू. हे काम मी कधीच केले नाही. आय हॅव नेव्हर डन धिस वर्क. मी नुकतेच माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव जस्ट फिनिश्ड माय वर्क. मी ही कथा 20 वेळा ऐकली आहे. आय हॅव हर्ड धिस स्टोरी 20 टाइम्स. मला आताच कळले आहे. आय हॅव जस्ट कम टू नो. तुझे लांब केस आहेत. यू हॅव गॉट लॉंग हेअर. तुमच्या आश्वासनावर मी आलो आहे. आय हॅव कम ऑन युअर ॲश्युरन्स. तू खूप बारीक झाली आहेस. यू हॅव बिकम सो थिन. मी अजून कोणालाही सांगितले नाही. आय हॅवंट टोल्ड एनीवन एल्स एट. मला सर्दी झाली आहे. आय हॅव गॉट अ कोल्ड. तुम्ही याआधी इथे आला आहात का? हॅव यू बीन हिअर बिफोर.
मी नेहमी तुझे ऐकले आहे. आय हॅव ऑलवेज लिसन टू यू. मी तिला फक्त एकदाच भेटलो आहे. आय हॅव ओनली मेट हर वन्स. पाऊस सुरू झाला आहे. रेन हॅज स्टार्टेड. त्याने मला दुखावले आहे. ही हॅज हर्ट मी. मी डॉक्टरांना बोलावले आहे. आय हॅव सेंट फॉर द डॉक्टर. मी स्टेशनला निघालो आहे. आय हॅव लेफ्ट फॉर द स्टेशन. तुम्ही लठ्ठ झाले आहात. यू हॅव गॉट फॅट. तो एका रेस्टॉरंटमध्ये शिरला. ही हॅज एंटर्ड इन अ रेस्टॉरंट.